मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी. अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल ते त्यांनी ट्विट केलं आहे. तुमच्या मुलाने पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते वैयक्तिक आहे. मला त्याबद्दल नको. तुम्ही ना एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता उद्या 13-13.5 कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्त्व देता? त्याला फार महत्त्व द्यायचं कारण EVM बद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना. संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे. संविधानाच्या पुढं आपण सगळे नतमस्तक झालेलो आहे. संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव EVMच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग EVM चांगलं. आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु आम्ही त्याला EVMचा दोष दिलेला नाही. EVM काय आज नाही, वर्षानुवर्ष EVM चाललेलं आहे. काय असतं, आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मोरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करतात ते दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि कुठनंही काही काढायचं. आता पश्चिम बंगाल तिथं EVM चांगलं, त्याचा निकाल लागला. पंजाबचा निकाल लागला, दिल्लीचा निकाल लागला, कर्नाटकचा निकाल लागला, केरळचा निकाल लागला. पण एकंदरीतच उद्या आम्ही काही जण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमच्या पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्व त्या ठिकाणी येईल. पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील. अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे. पण आम्ही बहुतेक तर अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न, समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न